बंद केलेला आहे तो काटे काटे हां. का बंद केलेला आहे त्यांनी? काय ते म्हणतात आहे, हे गट वेगळा आहे, हे गट वेगळा आहे. आमच्या तुमचा गट कोणता आहे? 600 म्हणजे जो रस्ता 675/5 पायवाडीचा जो रस्ता आहे हां. तो आपल्या नगर परिषदेचा आहे, हे नगरपंचायतचा आहे का कसं आहे तो? कारण त्यातनं आता ड्रेनेज बिनेज सगळं गेलं नाही काका जरा तुम्ही थांबा. 35 वर्षापूर्वी माझे आई वडील जेव्हा इथे राहायला आले होते त्यावेळेला तिथून रस्ता होता, पण आणि आमच्याकडे जे सिटी सर्वेचे माझ्या वडिलांचे कागद आहेत, वडील गेल्या वर्षी 94व्या वर्षी गेले, माळेगाव शुगर फॅक्टरीमध्ये इंजिनियर होते ते, त्यावेळेला तिथून रस्ता होता. पण 575 की 675/5 मी किरण काय लिहिलंय तिथं काय लिहिलंय? ज्या माणसाने रस्ता अडवला त्या माणसाचा गट नंबर किती आहे? 675/5. बरं, त्या माणसाचं नाव इथं या ठिकाणी तुम्ही नमूद नाही केलं. आम्ही घालणार आहे इथं खाली नाव. आता श्रीयुत काटे यांनी आधी पार्श्वभूमी आहे का? त्यामध्ये नमूद तुम्ही नाव केलं नाही त्या माणसाचं, कुणी अडवला, त्याचा गट नंबर किती आहे? लिहिलाय गट नंबर 35 वर्षापूर्वी जेव्हा माझे आई वडील राहायला आले त्यावेळेला तिथून रस्ता होता आणि नगरपालिकेचं जे सिटी सर्वेच आहे. सावकाश बोला, काही अडचण नाही. नाही, माझा आवाज मी 130 पोरांना शिकवल्यामुळे जरा मोठा आहे. तुम्हाला मदत काय पाहिजे ना आमची? काय रस्त्याचं आहे ना? हो, काय झालंय माहितीये का, ते बघा, आई 85 वर्षाची आहे. जिथून आम्ही 10 मिनिटामध्ये मेन रोडला येत होतो तिथून आत्ता आम्हाला यायला अर्धा तास गेलेला आहे. हा, त्याच्यानंतर तुम्हाला मदत काय, आमची पोलिसांची मदत काय पाहिजे? हे बघा, आम्ही पोलीस स्टेशनला का द्यायला आलेलो आहोत तर एवढा आठवडाभर आम्ही वाट बघणार, नाहीतर ते ग्रामपंचायत काय करताय की नाही तिथे तुम्हाला अडचण कशी? नगरपंचायतला तुम्ही अर्ज केलेला आहे का? केलाय. हे काय दाखवतो? जो वाद आहे तो नगरपंचायतशी संबंधित असतो, बरोबर आहे. आमच्याकडून तुम्हाला काय मदत असेल तर कायदेशीररित्या आम्ही तो, जर तुमच्याकडे ते कागदपत्र कायदेशीर असतील तर आम्ही तुम्हाला 100% मदत करणार. पण त्या अगोदर तुम्ही नगरपंचायतला तो अर्ज सादर केलेला आहे का? हो, हे बघा, त्याच्यावर सही घेतली आहे. बरं, ठीक आहे. सही घेऊन उपयोग नाही. तुम्ही पण सही करून मुख्य अधिकारी त्या ठिकाणी भेटा. आम्ही सगळ्या सह्यांची कागद मागं जोडलेले आहे. ऐका, हा कायदा सुव्यवस्थेचा एखादा मारामारी, शिवीगाळ ह्याचा काही संबंध आला असता आमच्या खात्या संदर्भात तर आम्ही तर घेतो, तरी तुम्हाला मदत करतो. तर तुम्हाला रस्त्याची खुल्ला करणे काय असलं त्याबाबत असलं, रस्ता खुल्ला करण्याबाबत ते जे अधिकार न्याय दंडाधिकारी आपले तहसीलदार यांच्याकडे आहे, तुम्ही त्यांना त्या घटनेचा पूर्वी रस्ता होता नव्हता ती सर्कल एखाद्या अधिकारी नेमून तहसीलदार तिथं चौकशी करतील, पाणी करतील आणि तुम्हाला रस्ता खुल्ला करण्याबाबत काय असलं तर देतील. तुमचा जो नाही, माझा प्रश्न काय आहे, तुमचा जो आहे ना प्रश्न, हा नगर पंचायत संबंधित आहे, माळेगाव नगरपंचायत संबंधित आहे. तुमची आता गट नंबर 675/5 त्यामधले तुमचे जे तुम्ही रहिवासी आहात त्याबद्दल ह्या डॉक्युमेंट काही तुम्ही जोडलेले नाही, बरोबर आहे. बरं, समोरचा माणूस कोणी अडवला रस्ता, त्या ह्यात नाव नमूद नाही, त्याचा गट नंबर नमूद नाही, त्यांनी का अडवला त्याचं कारण ह्यात नमूद नाही. तुम्ही नगरपंचायतला अर्ज दिलेला आहे, त्या ठिकाणी पाहणी करतील. आमच्याशी काय संबंध असेल तर आम्ही त्याच्यावर नक्की शासकीय कारवाई करू. आता तुम्ही ह्या अर्जासोबत तुमचे डॉक्युमेंट काय जोडलेच नाही, फक्त तुम्ही नागरिकांच्या सह्या आणल्या, रस्ता अडवला. पण तो रस्ता नगरपंचायतचा आहे का खाजगी आहे का कुठला आहे का गट नंबर कुठल्यामध्ये आहे ते आम्हाला काही माहिती नाही. वैयक्तिक मालकीचा आहे का खाजगी का नगरपंचायत, तिथं तरी पण आमचा एक अंमलदार त्या ठिकाणी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवतो आणि अधिक माहितीसाठी नगरपंचायतला तसं तुम्ही पत्र दिलेलंच आहे, ती पाहणी करतील आणि योग्य ते त्यांच्या मार्फत ते कारवाई करतील. आमच्याशी काय संबंध असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. बरोबर आहे. हां, त्यांच्या नाही, मला काय म्हणायचं होतं, आपण का इथं आलो, कारण